नमस्कार, मी मनोज पिंगळे. MPSC विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी MPSC विद्यार्थ्यांवरती जो अन्याय झाला आहे, MPSCची परीक्षा जी लोकसेवा आयोगाने ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व मुलांच्या डोक्यामध्ये मनस्ताप आहे. त्यामुळे कलेक्टर ऑफिस पुणे या ठिकाणी आज मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. कारण लोकसेवा आयोगाला निवेदन दिली, संभाजीनगर असेल, वर्धा असेल, लातूर असेल या ठिकाणी निषेधार्थ आंदोलनं केली, तरी पण लोकसेवा आयोगाला जाग येत नाही. महाराष्ट्रातील 99% मुलांची इच्छा आहे की ऑनलाईन तुम्ही घेऊ नका, ऑफलाईन घ्या आणि गोरगरिबाच्या मुलाला अधिकारी होऊ द्या. पाठीमागच्या वेळेस आपण बघितलं असेल, ऑनलाईनमुळे जे फ्रॉड आहेत, भ्रष्टाचार आहेत, प्रचंड होत आहेत. ऑनलाईन पद्धतीमुळे मुलांचा विश्वास नाही. ऑफलाईन घ्या. ऑफलाईन पेपर मुलांच्या समोर असतो, समोर फोडला जातो आणि मुलांना समोरासमोर सर्व गोष्टी क्लिअर होतात आणि ऑफलाईन पद्धतीवरती मुलांचा विश्वास आहे. कारण आतापर्यंत लोकसेवा आयोग ऑफलाईन घेते, पण आयोगाने स्वतः सांगितलं आहे की आम्हाला ऑनलाईन घ्यायचं आहे, आम्हाला पारदर्शकता आणायची आहे, आम्हाला लवकर 21 निकाल लावायचा आहे. हे सर्व चुकीचं आहे. आयोग स्वतःचं म्हणणं पुढे येत आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणंच ऐकत नाही. आयोगाने याच्यावरती विचार करावा, सरकारने विचार करावा. मुलं खूप त्रासलेली आहेत, मुलांमध्ये असंतोष आहे. मुलांची मागणी आयोगाने, शासनाने लवकरात लवकर मुलांचा मागणीचा विचार करावा, नाहीतर येणाऱ्या काळात उपद्रव खूप मोठा होणार आहे. हे मी आयोगाला आणि शासनाला सांगत आहे. मी उपोषणाला बसलेलो आहे, ठाम आहे उपोषणावरती. मी मागे हटणार नाही. गोरगरिबाच्या महाराष्ट्रातल्या मुलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही, ऑनलाईन तुम्ही घेऊ नका, ऑफलाईन घ्या. ही सर्व एकच मागणी आहे मुलांची. ऑफलाईन एक्झाम परीक्षा घ्या आणि आमच्या पोरांना तुम्ही त्यांच्या मागणी मान्य करा, ही आमची विनंती आहे. ऑनलाईन का घेतात? सर्व विषय काय आहे, ऑनलाईन पद्धतीमध्ये चुकीच्या पद्धतीने आहेत. त्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धत आहे. त्यामध्ये 15 ते 20 शिफ्टमध्ये पेपर होणार. एका वेळी एका मुलाचा पेपर होणार नाही. एका शिफ्टमध्ये एकाचा, दुसऱ्या शिफ्टमध्ये दुसऱ्याचा. आणि यामध्ये काय होणार, एखाद्याला अवघड, एखाद्याला सोपा पेपर, या सगळ्यांचं परत एकत्र करणार आणि नॉर्मलायझेशन करणार. ज्याला 100 मार्क आहेत त्याला 120 होणार, ज्याला 120 मार्क आहेत त्याला 70 मार्क होणार. अशा प्रकारचा गोळ आहे. पाठीमागे तलाठीमध्ये पण हाच झाला आहे सर गोळ. 200 मार्काचा पेपर असताना 220 नॉर्मलायझेशनने मार्क झाली. त्यावेळेस पण आम्ही आवाज उठवला, पण त्यावेळेस पण आयोगाने या ठिकाणी किंवा कुणी काही कारवाई केली नाही. अशा पद्धतीने नॉर्मलायझेशनचा गोळ होत आहे. आणि सर काय होतंय, ऑनलाईन पेपर कधी फुटण्याची शक्यता आहे, हॅक होत आहेत पेपर, किंवा रिमोट सेन्सर त्यांच्या हातात असतं, त्यामुळे ते फ्रॉड होऊ शकतात. आणि ऑनलाईन पेपर कोण काढतंय, कुठून येतोय, काय कळत नाही. अचानक स्क्रीनवरती येणार, पेपर जमा होणार, फायनल त्याचं कसं चेकिंग होणार किंवा कुठल्या मुलाचं नाव कधी ॲड करणार आपल्याला दिसत नाही ना. या ठिकाणी आपल्याला अँसर की असते, अँसर कीवरती कार्बन कॉपी असते, आपल्याला किती मार्क पडतात बाबा, ते सगळ्या गोष्टी कळतात ना. त्यामुळे ऑनलाईन पद्धत ही चुकीची आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का? ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सर यंत्रणा खूप कमी आहे. मुंबई, पुणे, नाशिक अशा 3-4 ठिकाणी, शहराच्या ठिकाणीच या ठिकाणी लॅब आहेत. पण बाकीकडं परिस्थिती अवघड आहे ना. जर तुम्ही एवढी मुलं आहेत तर तेवढी तुमच्याकडं साधन सामुग्री नाही. त्यामुळे तुम्ही ऑफलाईन परीक्षा घ्या. तुमच्याकडं साधन सामुग्री कमी आहे. MPSCने काही दिवसापूर्वी एक अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे की MPSCच्या सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. हा ऑनलाईन पद्धतीनं जो निर्णय घेतलेला आहे तो महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या गळ्याला लावलेला फास आहे ह्या सरकारनं आणि MPSCनं. तुम्ही पाहू शकता, कोणत्याही विद्यार्थ्यांची मागणी नसताना, काही कोणतेही आंदोलन केलेलं नसताना, काही कारण नसताना तुम्ही ऑनलाईन परीक्षेचा घाट घातलेला आहे. म्हणजे असं होतं की सरळ सेवा पदभरती जी ऑनलाईन माध्यमातून व्हायची TCS IBPS मार्फत, त्याच्यामध्ये अनेक गैरप्रकार झाले. तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला, पोलीस भरतीमध्ये झाला. म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी तुम्ही पाहू शकता पोलीस भरतीचा घोटाळा, आरोग्य भरतीमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घोटाळे व्हायचे. म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. आम्ही स्वतः आंदोलन उपोषण करून मागणी केली की सर्व ज्या परीक्षा आहेत सरळ सेवेच्या ते MPSC मार्फत घेतल्या पाहिजे. शासनानं ते मान्यही केलं. परंतु आज म्हणजे सासूसाठी वाटणी केली आणि सासू वाटायला लागली, अशीच परिस्थिती झाली. म्हणजे आमचा ऑनलाईनला विरोध होता म्हणून आम्ही MPSCकडे परीक्षा द्या म्हणून मागणी करायचो, आता MPSCचं ऑनलाईन झाली. म्हणजे तुम्ही पाहू शकता की आता MPSCकडे एवढे यंत्रणा आहे का, मग ते तेवढे सेंटर्स आहेत का की तुम्ही ते ऑनलाईन परीक्षा घेऊ शकाल. नाही तर मग MPSC काय करणार, TCS IBPS सारख्याच खाजगी कंपन्यांना पुन्हा परीक्षा घ्यायला देणार. म्हणजे येणाऱ्या काळात आमचं तर असं म्हणणं आहे की MPSC या संस्थेचं, जी घटनात्मक संस्था आहे, तिचं कुठंतरी खाजगीकरण होणे आणि ती TCS असेल, IBPS सारख्या कंपन्यांच्या हाती द्यायचं काम होईल. आणि तुम्ही हेही पाहू शकता की ऑनलाईन परीक्षेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळे होतात. विद्यार्थ्यांना कसलाही पेपर मिळत नाही, रिस्पॉन्स शीट मिळत नाही. म्हणजे त्यांनी कोणता प्रश्न सोडवला आहे, त्यांना किती मार्क पडलेत, म्हणजे ह्याची कुठलीही पारदर्शकता त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आणि हे देखील आपण पाहणं महत्त्वाचं आहे की ऑनलाईन ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर वेगळा असेल.
आणि त्यामुळे नॉर्मलायझेशन करून काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी केले जातील, काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढवले जातील. मग यामुळे मला कुठंतरी वाटतं की जे प्रामाणिक विद्यार्थी अनेक वर्षापासून अभ्यास करतात कुठंतरी त्यांच्यावर अन्याय होईल. आणि आत्ताच तुम्ही पाहू शकता की पुणे महानगरपालिकेची जी ज्युनियर इंजिनिअरिंगची भरती झाली त्याच्यामध्ये पण असाच गैरप्रकार झाला आहे. म्हणजे MPSCच्या इतिहासात आजपर्यंत एकही पेपर फुटी झाला नाही किंवा गैरप्रकार झाला नाही, परंतु ऑनलाईन माध्यमातून ह्या TCS-IBPSने एवढे घोटाळे केलेत. मग असं असताना देखील तुम्ही पुन्हा TCS-IBPSच्या काळात MPSC का मारताय, म्हणजे MPSC ताब्यात देताय त्यांच्या. त्याच्यामुळे आम्ही आधी आंदोलनाला बसलो, आम्ही बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आणि सरकारला आमची विनंती आहे हा निर्णय तात्काळ मागं घ्या, नाही तर आम्ही मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरू. आणि तुम्ही आजूबाजूच्या देशामध्ये परिस्थिती पाहू शकता, ज्यावेळेस लाखो तरुण रस्त्यावर उतरतात त्यावेळेस काय होतं, तुम्हाला परिस्थिती सांभाळणं अवघड जाईल. नमस्कार, मी अरविंद वलेकर. गेल्या महिन्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढलं आणि संयुक्त गट क ची जाहिरात केली. त्या जाहिरातीमध्ये जी ऑफलाईन परीक्षा होत होती ती CBTद्वारे कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे करण्यात आली. यामुळे काय होतं, ही परीक्षा ही मल्टी शिफ्टमध्ये होणार आहे परीक्षा. त्यामुळे पहिलं ऑफलाईन कसं होतं, एकच पेपर महाराष्ट्र डिस्प्ले व्हायचा आणि सर्व महाराष्ट्रातली विद्यार्थी परीक्षा आहे. पण आता एकच कॅन्डिडेट अनेक शिफ्टमध्ये पेपर देणार आहे की बाबा माझा पहिल्या शिफ्टमध्ये असेल तर ह्याचा दुसरा, त्याचा तिसरा. त्यामुळे एक नॉर्मलायझेशन पद्धत आली. नॉर्मलायझेशन पद्धतची तुम्हाला एक अजब कहाणी सांगतो. ही फॉरेस्ट अकाउंटंटची परीक्षा झाली. XYZ व्यक्ती त्याला त्या परीक्षेला 12 गुण मिळालं आणि तोच विद्यार्थी राज्य गृहपालची परीक्षा झाली, त्याला जवळजवळ 192 मार्क मिळाली. म्हणजे ह्या दोन्ही परीक्षेचा कालावधी थोडा कालावधी होते. या कालावधीमध्ये याची एवढी स्मरणशक्ती वाढली का, हिची एवढी आकलन क्षमता वाढली की बाबा 12 मार्क असणारा विद्यार्थी 198वर गेला. मग ह्यात काय तर गोडबंगाल आहे. हे परीक्षा तुम्हाला सांगतो, फॉरेस्ट अकाउंटची परीक्षा आहे, राज्य गृहपालची परीक्षा आहे. आणि तुम्हाला सांगतो UPSC कंडक्ट होती ऑल इंडियामध्ये. UPSC ऑफलाईन परीक्षा घेते, एकाच दिवशी परीक्षा घेते जवळजवळ 29 राज्यामध्ये. तर राज्य लोकसेवा आयोगाला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये परीक्षा घ्यायला काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी घेत नाही? आणि हे सांगावं, आता ह्यानं जे केलं आहे महाराष्ट्रातील काय देशातील काही राज्य आहेत, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, केरळ, या राज्यामध्ये ऑफलाईन परीक्षा कंडक्ट होती. त्यांनी हे निर्णय केलेला आहे. आणि NSOचा एक आकडेवारी आहे, NSOची सांख्यिकीची, की बाबा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 4% कुटुंब संगणक वापरतात. त्यांना 4% महाराष्ट्रातील संगणक वापरायचे. सगळ्याकडे आहे का कम्प्युटर, सगळ्याकडे आहे का लॅपटॉप, सगळ्याकडे आहे का यंत्रणा? हे विद्यार्थ्यांची मागणी काय आहे, ह्या महाराष्ट्रातील परीक्षार्थीची मागणी काय आहे की बाबा आजपर्यंत ऑफलाईन परीक्षा होत्या. महाराष्ट्रातील विद्यार्थी म्हणत होते की बाबा गट क आणि गट ड च्या परीक्षा ही राज्य लोकसेवा आयोगावर देण्यात यावी. राज्य लोकसेवा आयोगानं परीक्षा घेतल्या, पण आगीतून उठून फपुडात पोरांना टाकलं की बाबा तुम्ही. त्यांचं म्हणणं होतं MKCL ही परीक्षा घेणारी जी कंपनी होती ती फ्रॉड ती ब्लॅकलिस्टमध्ये टाकली. आता IBPS आणि TCS ह्या कंपनीवरती विद्यार्थ्यांचा विश्वास नाही, म्हणून विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाला वारंवार मंत्र्याच्या, राज्यपालाच्या किंवा या यंत्रणेच्या माध्यमातून मागणी करत होती की बाबा ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावी. पण राज्य लोकसेवा आयोगाने काय केलं की बाबा ऑफलाईन घ्यायची परीक्षा आपल्याकडे घेतली, तीच परीक्षा IBPS TCSकडे दिली. ह्या मागणीला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विरोध आहे. पण परीक्षा ही विद्यार्थ्यासाठी येते. तुमचं काय होतंय किंवा तुमची यंत्रणा डिस्प्ले करा की बाबा आमच्याकडे सेंटर नाहीत. मग तुम्ही UPSC कशी कंडक्ट करते, बिहार राज्य कसं करतं, UP राज्य कसं करतं, ते तर आपल्यापेक्षा लोकसंख्या मोठं आहे ना. तर माझं तुमच्या माध्यमातून राज्य सरकारला किंवा राज्य लोकसेवा आयोगाला एवढंच मनापासून सांगणं आहे, आम्ही कुठल्याही कायद्याची चौकट सोडून बोलत नाही की बाबा महाराष्ट्रातील पोरांची मागणी आहे की परीक्षा ऑफलाईन व्हावी आणि परीक्षा ऑफलाईन व्हावी. आम्हाला कशाला उपोषण? हा मनोज पिंगळे आज अन्नत्याग करतो आजपासून. तो कुठलाही कालावधी त्यांनी ठरवलं नाही की बाबा जोपर्यंत ऑफलाईन होत नाही तोपर्यंत तो अन्नत्याग करत नाही. ह्याच्या जीवाशी कशाला खेळायचं आहे? तर माझं एवढंच म्हणणं आहे की परीक्षा ऑफलाईन व्हावी. धन्यवाद. TCSबद्दल मॅटला काही बाबी आढळून आलेत की पहिल्या काही मिनिटात असे काही विद्यार्थी आहेत की ते फक्त प्रश्न बघतात, त्याचं उत्तर सोडवत नाही, किंवा शेवटच्या 30 ते 40 मिनिटामध्ये त्यांनी डायरेक्ट त्या प्रश्नांचे उत्तर हे केलेले आहेत. असे वेगवेगळे प्रकार घडत आहेत. आणि जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. महाराष्ट्रातल्या 99% विद्यार्थ्यांची मागणी आहे की परीक्षा ऑफलाईनच पद्धतीने झाली पाहिजे. ऑनलाईन पद्धत कुणालाही मान्य नाही. आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. काय प्रमुख काय मागणी? आमची मागणी आहे की ऑफलाईन पद्धतीने पेपर व्हावा, OMR शीटवर पेपर व्हावा. ऑनलाईन पद्धतीत विविध प्रकारचे घोळ होते आणि तलाठी किंवा अशा बऱ्याच प्रकार सरसेवामध्ये घोळ दिसून आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला ऑनलाईनची परीक्षा मान्य नाही, ऑफलाईनच परीक्षा झाली पाहिजे.